नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्याशी संपर्क साधणार आहे तो माझ्या बिनधास्त चित्रपटाबद्दल. आणि या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट आम्ही 1998मध्ये सुरू केला होता आणि हा चित्रपट रामोजी फिल्म सिटी, औरंगाबाद शहर, आता त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतात, या ठिकाणी शूट झाला होता. आणि 18 जून 1999 रोजी तो प्लाझा सिनेमागृहामध्ये रिलीज झाला होता. म्हणजे रिलीज मुंबई आणि पुणे शहरामध्ये अनेक थिएटर्समध्ये रिलीज झाला होता, पण प्लाझा सिनेमागृहामध्ये त्यावेळेस त्याचा प्रीमियर संपन्न झाला होता. आणि या प्रीमियरला सुनील दत्त, रामानंद सागर आणि त्यावेळेचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर हे उपस्थित होते. मित्रांनो, कार्यक्रम फार छान झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक वाक्य सुनील दत्त बोलले होते की भारतीय सिनेमा की गंगोत्री मराठी भाषा है, मराठी भाषा ही भारतीय सिनेमा की गंगोत्री है, और ये गंगोत्री में अगर कहीं सुखावट आती है या सूखा पड़ता है और उसमें कोई पानी डालने की मदद कर रहा है या कोई काम कर रहा है तो चाटे साहब है, और मैं उनका आभार व्यक्त करता हूँ. या पद्धतीची वाक्य सुनील दत्त साहेब बोलले होते. पण मित्रांनो, दुर्दैवाची गोष्ट की या प्रीमियरची बातमी वगैरे कुठंच छापून आली नाही. मी नवीन होतो, मलाही माहिती नव्हतं की बातम्या छापून देण्यासाठी काय काय करावं लागतं. पण असो, आता तो भाग झाला गेला. पण जो काही प्रीमियर संपन्न झाला, हा प्रीमियर माझ्या आयुष्यामध्ये माझ्या लक्षात आहे आणि तो तुमच्या लक्षात आणून देणं हे माझं काम आहे. फार छान कार्यक्रम झाला होता. प्रमोद नवलकरांनी खूप तारीफ केली होती माझी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो चित्रपट त्या दिवशी प्रदर्शित झाला, हा चित्रपट खूप गाजला, प्रचंड गाजला. महाराष्ट्रामध्ये या चित्रपटाची जाहिरात करत असताना मराठीपणाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट अशा अर्थानं या चित्रपटाची जाहिरात केली गेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटासाठी रेल्वे, न्यूजपेपर्स किंवा होर्डिंग्स अशा सगळ्या पद्धतीची जाहिरात मुंबईमध्ये झाली होती. मुंबई शहराच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जाहिरात कुठल्या चित्रपटाची झाली असं जर कोणी विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जाहिरात, म्हणजे मुंबई शहरामध्ये सगळ्यात जास्त जाहिरात बिनधास्त या चित्रपटाची झाली होती. मित्रांनो, मला आज तुमच्याशी 2-3 गोष्टी बोलायच्या आहेत. एक तर चित्रपट का पाहिले पाहिजेत, चित्रपट का पाहिले पाहिजेत हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, बिनधास्त चित्रपट का पाहिला पाहिजे. तर मित्रांनो, ह्या 2 प्रश्नांची उत्तरं मी आज माझ्या या लाईव्ह सेशनमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे की चित्रपट का पाहिले पाहिजेत. मित्रांनो, अनेक वर्षांपासून, अनेक काळापासून आम्ही रामायण ऐकतो, महाभारत ऐकतो, रामायणातल्या कथा ऐकतो. दशरथ राजाच्या राण्या, त्यांची मुलं, भरत, शत्रुघ्न वगैरे हे, किंवा हनुमान. आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा केव्हा आम्हाला आनंद, दुःख अशा कुठलेही प्रसंग येतात, कुठल्याही छटा ह्या आमच्या आयुष्यामध्ये येतच असतात. त्यावेळी मला रामायण, महाभारत किंवा आम्ही ऐकलेल्या कथांमधली माणसं आम्हाला आठवतात. आम्ही जेव्हा एखादा दानवीर व्यक्ती पाहतो तेव्हा आम्ही त्याची कर्णाशी तुलना करतो. एखादा योद्धा आम्ही पाहतो तेव्हा आम्ही त्याची अर्जुनाशी तुलना करतो. एखाद्या दुःखातून गेलेली स्त्री पाहतो तेव्हा त्या स्त्रीची आम्ही कुंतीशी तुलना करतो. जेव्हा एखादी
स्त्री आपल्या पतीशी प्रचंड हे झालेली असते, समरस झालेली असते, तेव्हा आपला पती अंध आहे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधून घेणाऱ्या गांधारीची आम्ही तुलना करतो. आणि ज्याच्या वेळी ही पात्र आमच्या डोक्यामध्ये कायम असतात. आम्ही जेव्हा एखादी कादंबरी वाचतो तेव्हा त्या कादंबरीमधली पात्र सुद्धा जिवंत होऊन आमच्यासोबत राहायला लागतात. आम्ही जेव्हा एखादं नाटक पाहतो, उदाहरणार्थ एकच प्यालासारखं नाटक असेल तर त्यातला सुधाकर, सिंधू, तळीराम ही पात्र आमच्या जीवनाचा एक हिस्सा बनतात, आमच्यासोबत असतात. आणि अगदी त्याच पद्धतीनं जशी ही या गोष्टी, नाटकातल्या गोष्टी, कादंबरीतल्या गोष्टी, रामायण महाभारतातल्या गोष्टी, इतर ग्रंथातल्या गोष्टी, तशा चित्रपटातली सुद्धा काही पात्र ती कायम आमच्यासोबत राहतात. ज्यांनी शोले पाहिलेलं आहे त्यांना वीरू आणि देवगण किंवा गब्बर सिंग किंवा ठाकूर किंवा बसंती ही पात्र त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा बनून जातात, कायम त्यांच्यासोबत राहतात. तसं मित्रांनो बिनधास्त चित्रपटामध्ये सुद्धा. आणि ह्याच गोष्टी जर आम्ही एकटे राहिलो, आम्ही जर नाटक पाहिलं नाही, चित्रपट पाहिले नाहीत, कादंबऱ्या वाचल्या नाहीत, संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर मग कसं? मित्रांनो, संस्कृतीशी जुळवून घेणं म्हणजे काय या मुद्द्यावर आपण येऊया. बऱ्याच जणांना, बऱ्याच पिढीला आज एक मोठा प्रश्न असतो की संस्कृती म्हणजे नेमकं काय, कशाला संस्कृती म्हणायचं? तर मित्रांनो, संस्कृती म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मला जेव्हा जेव्हा संधी मिळते बोलण्याची तेव्हा मी संस्कृती म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, जेव्हा आपण समजा एखाद्या तळ्याच्या काठी गेलेलो आहोत आणि त्या तळ्यामध्ये कमळाची फुलं हे आहेत, बहरलेली आहेत आणि त्या फुलांकडे आम्ही पाहतो, आम्हाला फार छान वाटतं, प्रसन्न वाटतं की तिथं किचड असतो, चिखल असतो, घाण असते, इतर काही झाडं असतात, डास असतात, अनेक गोष्टी, नको त्या गोष्टी असतात तिथं, सूर्यप्रकाश असतो, वारा असतो, सगळं असतं. आणि हे जे काही सगळं असतं ही त्या कमळाची संस्कृती असते. आणि असा एक तळ डोळ्यासमोर आणा आणि त्या तळ्यामध्ये अशी फुलं बहरलेली आहेत आणि तिथं एक मुलगा गेला आणि त्याला असं वाटलं की या तळ्यातलं एक कमळाचं फूल मी तोडून घेतलं पाहिजे. आणि तो त्या कमळाचं एक फूल तोडतो, जवळ ठेवतो, थोड्या वेळ इकडे तिकडे घेऊन फिरतो आणि नंतर फेकून देतो. थोड्याच वेळामध्ये ते फूल सुकून जातं, वाळून जातं. पण झाडावरची फुलं मात्र बहरलेली असतात, टवटवीत असतात आणि छान असतात, छान दिसतात. प्रश्न असा पडतो की ते जे फूल तिथून तोडलं त्या मुलांनी, बाहेर फेकलं, त्या फुलामुळं काय झालं? तर मित्रांनो, त्या फुलाचा आपल्या संस्कृतीशी संबंध तुटला आणि ते वाळून गेलं. जेव्हा जेव्हा मनुष्य आपल्या संस्कृतीपासून दूर जातो आणि संस्कृतीशी त्याचा संपर्क तुटतो, त्या त्यावेळी त्याची अवस्था त्या फुलासारखीच होते. आणि त्यामुळं आमच्या जीवनामध्ये यश मिळो, अपयश मिळो, काय जे काय असेल ते असो, जीवन जगत असताना आमच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आम्हाला आमच्या संस्कृतीशी जुळवून घेता आलं पाहिजे. आणि हीच आमची संस्कृती आहे. आमची संस्कृती म्हणजे काय? आमची भाषा आहे, आमचे सण आहेत, आमचे उत्सव आहेत, आमची नाटकं आहेत, आमची पुस्तकं आहेत, आमचे चित्रपट आहेत, आमच्या कविता आहेत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमची संस्कृती आहे. आणि या संस्कृतीशी आम्ही जुळवून घेतलं पाहिजे. इतिहासाशी आमचा एक इतिहास आहे, त्या इतिहासाशी आम्ही जुळवून घेतलं पाहिजे. म्हणजे मला जर शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसेल, मला जर तुकाराम महाराजांबद्दल काही माहिती नसेल, मला ज्ञानेश्वरांबद्दल काही माहिती नसेल, मला संत रामदासांविषयी काही माहिती नसेल, तर मग आम्ही कसले मराठी? मग मराठी ही भाषा नाही, मराठी ही फक्त भाषा नाही. मराठी संस्कृतीमध्ये खूप येतं. इतिहासातली पात्र येतात, इतिहासातली माणसं येतात,
या मराठी भाषेमध्ये लिहिलेले ग्रंथ येतात, मराठी भाषेत होऊन गेलेली माणसं येतात, मराठी भाषेतली नाटकं येतात, मराठी भाषेतली चित्रपट येतात आणि या चित्रपटांमध्ये उभी राहिलेली माणसं येतात, रामायण येतं, महाभारत येतं. ह्या सगळ्या गोष्टींशी आम्ही जुळवून घेतलं पाहिजे. आता सगळ्याच गोष्टींशी जुळवून घेणं, कारण काही गोष्टी आमच्या हातात नाहीत, वेळ फार मोजका आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही काय करायचं? तर मित्रांनो, चित्रपट आवर्जून पाहिले पाहिजेत, नियमित चित्रपट पहा. उदाहरणार्थ माझा बिंदास चित्रपट पाहिलात तुम्ही, तर या चित्रपटामध्ये वैजू, मयुरी कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुली आणि त्या शिकत असताना त्यांचं भावविश्व, एक मुलगी गरीब शिक्षिकेची मुलगी आहे, एक मुलगी एका फार मोठ्या इंडस्ट्रीयल फर्मची मुलगी आहे, फर्मच्या कुटुंबातली मुलगी आहे, तिचे भरपूर मोठा उद्योग समूह आहे, पण तरीही त्या दोन मैत्रिणी आहेत. ते दोघं मैत्री टिकवतात, कॉलेजमध्ये एक भाषण ऐकतात, त्या भाषणाचा त्यांच्या जीवनावर परिणाम होतो आणि त्या एक थाप मारतात घरी आणि ती थाप त्यांना अंगलट येते आणि ती थाप त्यांच्यावर एक खुनाचा गुन्हा नोंदवायला लागते, त्यांच्यावर एक खुनाचा गुन्हा नोंदवला जातो आणि ह्या सगळ्या संकटाला त्या कसं तोंड देतात? आता शिपी निशा वेलणकरचं पात्र आहे, निशा वेलणकरचं पात्र आहे, दीपा श्रीरामनी रंगवलेले प्रिन्सिपलचं पात्र आहे, किंवा निर्मिती सावंतनी उभी केलेली हॉस्टेलची वॉर्डन आहे, किंवा हे जे काही ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असलेली सीमा विश्वास सारखी एक CBI अधिकारी आहे. आणि हे सगळं आमच्या डोक्यामध्ये हा काही कल्पना नाही, इमॅजिनेशन नाही, असं समोर काहीतरी घडतंय, पात्र आहेत, ती पात्र ते अनुभवत आहेत आणि ही पात्र आमच्या आयुष्याचा, आमच्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा होऊन जातात आणि ते आम्हाला आयुष्यभर सोबत करतात. मित्रांनो, अनेक जण, मला खूप जण म्हणतात की मला खूप जणांची पत्र येतात, खूप जण फेसबुकवर किंवा कुठं भेटले त्याच्यावर सांगत राहतात, व्हॉट्सअपवर सांगतात की तुमचे बिनधास्त आणि चिमणी पाखरं चित्रपट पाहत पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत आणि या चित्रपटाचा आमच्यावर फार मोठा प्रभाव आहे. परंतु मित्रांनो, अलीकडे जो काही हा डिजिटल डिझास्टर आलेला आहे मानवतेवर, हे फार मोठं डिजिटल डिझास्टर आहे की काय पाहिजे ते मला बघता येऊ शकतं आणि यातून माझ्या कामाचं काय, मी काय केलं पाहिजे, मी काय पाहिलं पाहिजे, हे जर माझ्या लक्षात आलं नाही तर फार अवघड होईल. आज जे काही चित्रपटाच्या क्षेत्रावर संकट आलेलं आहे, कुठला चित्रपट चालत नाही, लोक सिनेमागृहात जात नाहीत, लोकांना सिनेमागृह पाहण्याचा म्हणजे हे काय काय चाललंय कळत नाही. पण सगळा महाराष्ट्र मात्र मोबाईलवर लागलेला असतो, मोबाईलवर तुटून पडलेला असतो, मोबाईलशिवाय काही समजत नाही, अशी एक वेळ आलेली. आम्ही जे काही व्हिडिओ यूट्यूबवर पाहतो, आम्ही जे काही व्हिडिओ फेसबुकवर पाहतो, इंस्टाग्रामवर पाहतो, एक प्रश्न असा पडतो की खरंच ह्यांची गरज आहे का? हे व्हिडिओ आमच्या जीवनामध्ये खरंच काय आम्हाला मदत करणार आहेत का? उगं काहीतरी बिनकामाचं पाहणं, बिनकामाचं वाचणं, याला काही अर्थ नाही. माझ्याकडं एक फार मोठी वर्ड डिक्शनरीची मालिका होती आणि त्या डिक्शनरीमध्ये अनेक ठिकाणी एक वाक्य लिहिलेलं होतं. ते वाक्य मी तुम्हाला सांगतो. रीड विथ पर्पज, रीड विथ एम, रीड विथ डायरेक्शन. तुम्हाला काही सापडणार नाही बाकी. तुम्हाला काय पाहिजे हे ठरवा आणि मग बघा. तसं मित्रांनो, आम्हाला ठरवता आलं पाहिजे की आम्हाला जीवनामध्ये काय करायचंय. मला क्रिकेटची मॅच पाहायची तर ठीक आहे, व्यवस्थित क्रिकेटची मॅच बघ. 3-4 तासाची ही क्रिकेटची मॅच सुद्धा तुला खूप काही शिकवून जाईल. तुला एक चित्रपट पाहायचा असेल, वेळ काढ आणि व्यवस्थित चित्रपट बघ. आज जे काही व्हिडिओ पाहिले जातात, हे थोडंसं बघ, हे थोडंसं बघ, हे थोडंसं बघ, हे थोडंसं बघ, आणि 2 तास 4 तास नंतर मग बोटं हलवून 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 मोबाईलचं जे काही कचरा केलेला असतो, थोड्या वेळानं डोक्यामध्ये सगळा भंगार जमा होतो. म्हणजे कशासाठी? तुम्ही ठरवा ना. मला काय करायचे? मला नाटक पाहायचे, नाटक पहा. मला पुस्तक वाचायचे, मला पुस्तक वाचा. मला
आणि सगळी माणसं, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, मी अभ्यास केलेला आहे, मी थोडंसं चिंतन केलेलं आहे, की आज एलॉन मस्क सारखा माणूस दररोज आजही 8 तास स्वतःच्या वाचनासाठी काढून ठेवतो. आणि एलॉन मस्कचं वाचन, एलॉन मस्क कधी, त्याला तर काहीच कमी नाही, तो तर मोठा स्क्रीन लावू शकतो आणि त्या स्क्रीनवर सगळं बघू शकतो, पण एलॉन मस्क फक्त पुस्तकातून वाचन करतो. आज जो काही एलॉन मस्क आम्ही ओळखतो, हा जो एलॉन मस्क घडलेला आहे, हा पुस्तकं वाचून घडलेला आहे. तसं मित्रांनो, आम्हाला माहिती पाहिजे मला काय करायचं, मला वाचन करायचं, पुस्तकातून वाचन करा. मला चित्रपट पाहायचा आहे, सिनेमागृहात जाऊन चित्रपट पहा. मला काय अमुक करायचे, नाटक पाहायचे, नाट्यगृहात जाऊन नाटक पहा, तर त्याचा तुला उपयोग होईल. मित्रांनो, हे समजून घ्या की मला हे जीवनामध्ये करता आलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे. आणि नाहीतर मी स्वतःला दिशाहीन करून टाकलं, तुम्हाला बिघडवून टाकणारी अनेक वेबसाईट्स आणि अनेक व्हिडिओ हे यूट्यूबवर आणि पूर्ण इंटरनेटवर उपलब्ध आहेत, त्यातून तुम्हाला काही मिळणार नाही. हे चुकीचे वेवळ दिशाहीन व्हिडिओ तुम्ही पाहाल तर तुम्ही डिप्रेशनची शिकार व्हाल. आयुष्यभर तुम्हाला ह्या गोष्टीचा फार पश्चाताप होईल. तुम्ही जर तुमचं जे ध्येय ठरलेलं आहे, तुमचं जे काम ठरलेलं आहे ते करा. पण हे करत असताना तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येणार आहेत. त्यावेळेस अशी काही पात्र तुमच्या कल्पनेत पाहिजेत, अशी काही लोक तुमच्या सोबत पाहिजेत की ज्यांची आठवण तुम्हाला आली की तुमच्या आनंदाच्या क्षणाचा आनंद द्विगुणित होईल. आज बिंदास चित्रपटातल्या सगळ्या, समजा ते कॉलेजचं वातावरण तुमच्या डोळ्यासमोर आलं की तुम्हाला तुमचं पण कॉलेजचं वातावरण डोळ्यासमोर येईल. त्यावेळेचे मित्र आठवतील, दोस्त आठवतील आणि तुमचा आनंद द्विगुणित होईल. महाभारतामध्ये एक प्रश्न आहे, भगवद्गीतेशी संबंधित आहे. भगवद्गीतेमध्येच प्रश्न विचारलेला आहे की अर्जुन विचारतो श्रीकृष्णाला की समजा हे माझे सगळे नातेवाईक आहेत, मीच यांना मारलं आणि नंतर मग मला सगळं मिळालं, हे ऐश्वर्य पाहायला कोण आहे? मित्रांनो, प्रत्येक माणूस आनंदाच्या क्षणी जेव्हा त्याला प्रचंड आनंद मिळत असतो तेव्हा तो एक प्रश्न स्वतःला विचारत असतो की माझ्या या आनंदाचे साक्षीदार कोण आहेत? आणि जर ते साक्षीदारच उरले नाहीत तर मग आनंद वाटायचा कोणासोबत? माणूस स्वतःसोबत आनंद वाटू शकत नाही. त्यावेळेस त्याला त्याच्या कल्पनेमध्ये काहीतरी पात्र पाहिजे असतात. आणि ही पात्र आम्हाला कादंबरीतून मिळत असतात, इतिहासातून मिळत असतात, नाटकातून मिळत असतात, चित्रपटातून मिळत असतात. आणि ही पात्र आमच्यासोबत पाहिजेत. आमच्या अनेकाच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येईल, फार मोठं दुःख येईल, तेव्हा त्या दुःखाच्या वेळी आम्हाला सांत्वन करणारी, आम्हाला ताकद देणारी माणसं हवी असतात. ही माणसं निशा वेलणकरच्या रूपात उभी राहू शकतात तुमच्या पाठीशी. मित्रांनो, आम्ही हे सगळं केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही चांगले चित्रपट पाहिले पाहिजेत. पुष्पा 2 सारखे पिक्चर किंवा हे पिक्चर तुम्हाला काही देणार नाही, कारण हे तुमच्या डोक्यातला कचरापट्टी ओळखून दुसरी कचरापट्टी त्यांनी टाकलेली तुमच्या. तुम्हाला कचरा पाहिजे ना, चला घ्या, हा कचरा घ्या. आणि त्याच्यामुळं अनेक लोक आहेत त्याच्यापेक्षा जास्त गोंधळामध्ये पडतात. मित्रांनो, बिंदास चित्रपटाकडे पुन्हा येऊया. हा चित्रपट बनला, तयार झाला, सिनेमागृहात लागला. आज या घटनेला आता 26 वर्ष होतील, 25 वर्ष होऊन गेली. जेव्हा 25 वर्ष झाली तेव्हा 18 जून 2024 एक फार मोठा कार्यक्रम एका हॉटेलमध्ये केला होता आणि त्याला सगळ्या कलाकारांना किंवा सगळ्या लोकांना बोलावलं होतं.
कार्यक्रम फार छान झाला होता आणि त्यावेळेस ते अनेकांनी हे सांगितलं होतं, तुम्ही हा चित्रपट पुन्हा एकदा लावा, मला एकदा बघायचा आहे, पडद्यावर बघायचा, मोठ्या पडद्यावर बघायचा आहे. तर त्यावेळेस मी सांगितलं होतं मी नक्की करीन. मध्ये एक अडचणी आल्या, तांत्रिक अडचणी येतात. पूर्वी पिक्चर होता, पिक्चरच्या निगेटिव्ह होत्या, नंतर निगेटिव्ह गेलं, आता डिजिटल आलं. आता जे काही शूटिंग होतं त्याच्या प्रिंट बनत नाहीत, पण माझ्याकडे जी प्रिंट होती, माझा जो पिक्चर होता तो प्रिंटवर होता आणि प्रिंटवर असल्यामुळे तो खराब झाला, प्रिंट खराब झाल्या. आणि मला 6 महिन्यापूर्वी एक तांत्रिक लोकांना मी विचारलं की यार माझा पिक्चर मला व्यवस्थित करायचा आहे, कसा करणार? तर त्यावेळेस मला एक ऑर्गनायझेशन अल्ट्रा, तिथल्या लोकांनी हे दिलं की आम्ही तुमचा चित्रपट तुम्हाला व्यवस्थित करून देऊ. आणि मित्रांनो, तिथल्या लोकांनी 6 महिने मेहनत केली माझ्या निगेटिव्हजवर, रिस्टोर केला पूर्णपणे. जिथं काही अडचणी आल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला. 6 महिने खूप मेहनत केली आणि 6 महिन्याच्या मेहनतीनंतर आता बिनधास्त, एकदम चकाचक, एकदम व्यवस्थित तो जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा ज्या क्वालिटीमध्ये होता त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये हा पिक्चर तयार झालेला आहे. आणि तो पिक्चर मी 30 मे पासून प्लाझा, अजंठा आणि आनंद, प्लाझा थिएटर आहे दादरमध्ये, अजंठा थिएटर आहे बोरिवलीमध्ये आणि आनंद थिएटर आहे ठाण्यामध्ये. तर ह्या 3 सिनेमागृहामध्ये प्रदर्शित केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक सिनेमागृहांकडून माझ्याकडे चौकशी येते की आम्हाला पिक्चर लावायचा आहे. तर मित्रांनो, आता सध्या तर मी या 3 सिनेमागृहामध्ये 30 मे पासून चित्रपट प्रदर्शित करतोय आणि 13 जून संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रामध्ये मी हा चित्रपट प्रदर्शित करेन. आणि हा चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर माझी अशी इच्छा आहे की ज्यांना असं वाटतं की हा एक चांगला सिनेमा आहे, मला पाहायचा आहे, हा चित्रपट रिपीट खूप वेळा पाहिलेले लोक आहेत. एक अनुभव मी तुम्हाला सांगतो की एकदा मी एका फार मोठ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या व्यक्तीसोबत बसलो होतो आणि माझ्या चित्रपटातल्या अपेक्षा वगैरे पाहून त्यांना थोडं आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्ही चित्रपट बनवलेत का अगोदर? तर मी त्यांना सांगितलं हो, हाँ मैंने बनाया है. हिंदीमधून चर्चा सुरू होती आमची. तर मैंने कौन सी फिल्में बनाई है? मग मी त्यांना बिंदास आणि चिमणी पाखराची नावं सांगितली. तो मैंने चाटे साहब ये फिल्में तो हमने नहीं सुनी. मैं बोला मराठी फिल्में हैं और ये फिल्में एक 2000 में 99 में आई थी और एक 2001 में आई थी, शायद भूल गए होंगे आप. बोले नहीं सुना है. आणि नंतर मग एके दिवशी मी गेल्यानंतर त्या व्यक्तीने त्याच्या एका मराठी मित्राला फोन केला आणि त्याला विचारलं की क्या आप मच्छिंद्र चाटे को जानते हो? ज्या व्यक्तीला हा फोन केला तो मराठी व्यक्ती माझा फॅन होता आणि त्यांना सांगितलं कि अरे आप जैसी फिल्में बनाते हैं, चाटे सर तो बहुत अच्छी फिल्में बनाते हैं. उनकी एक बिंदास्त फिल्म मैंने प्लाजा में जाके 17 बार देखी है और उनकी चिमनी पाखर फिल्म भी मैंने 10 से 15 बार देखी है. त्या व्यक्तीचा लगेच मला फोन आला, चाटे साहब आप तो बहुत फेमस हो और आपकी फिल्में तो लोग 10-10, 15-15 बार देखते हैं. मतलब ऐसा कुछ नहीं, कुछ मराठी लोग इमोशनल होते हैं, उनको ये बहुत अच्छा लगता है और मेरी फिल्म बार बार देखते हैं, एक इमोशनल टच उनको रखता है. खूप लोक पाहिले मी की आता बघा ह्याच्यावर सुद्धा सोशल मीडियावर पण अनेक लोक लिहित आहेत की मी 15 वेळा पिक्चर पाहिला, मी 20 वेळा पिक्चर पाहिला. पुण्यामध्ये तर एक माणूस होता, त्याने खूप वेळा पिक्चर पाहिला होता. प्लाझामध्ये तर एक माणूस रेग्युलर दररोज पिक्चरला यायचा. आणि अनेक थिएटरमध्ये मला थिएटरवाल्याने सांगितलं काही लोक पिक्चरला खूप येतात, पुन्हा पुन्हा येतात आणि त्यांना चित्रपट खूप आवडतो. मित्रांनो, ठीक आहे, तुम्हाला जी गोष्ट आवडली तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला कोणी अडवणार नाही. तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता, तिथलं जेवण तुम्हाला आवडतं, तुम्ही वारंवार तिथं जाता आणि जेवता. एखादा चित्रपट तुम्हाला आवडतो, तुम्ही वारंवार जाता सिनेमागृहामध्ये पाहता. पण ही जी मजा आहे चित्रपट पाहण्याची मजा, ही सिनेमागृहातच आहे. तुम्हाला ही मजा ही मोबाईलवर येणार नाही.
मोबाईलवर चित्रपट पाहाल आणि मोबाईलवर चित्रपट पाहण्याची सवय लावाल तर तुम्ही तुमच्या डोळ्याचं आयुष्य कमी करून घ्याल आणि फार लवकर डोळ्यांना दिसणं त्रासदायक होईल. मोबाईलवर तुम्ही हातवहीवर लिहा, कागदावर लिहा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण ज्या पद्धतीनं मोबाईलवर तुम्ही टाईप करत बसाल, व्हॉट्सअपवर लिहित बसाल, तर मित्रांनो फार लवकर तुमच्या हातातली बोटं कामातून जातील. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अनेक लोक आहेत की त्यांच्या बोटांची ऑपरेशन्स करावी लागलेली आहेत. मोबाईलमुळं अनेकांची डोळ्यांची फार अवस्था भयानक झालेली. मित्रांनो, मोबाईल आता काळ असा आलेला आहे की आम्ही मोबाईलपासून दूरही राहू शकत नाही आणि मोबाईलशिवाय जगूही शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला मोबाईल सोबत ठेवावाच लागणार. आता मी बघा तुमच्याशी आज लाईव्ह करतोय तर मोबाईल तुमच्याजवळ आहेच. तुम्ही मोबाईल बाजूला ठेवला तर माझं बोलणं तुम्हाला ऐकू येणार नाही. पण मोबाईलचा वापर आपण मोजका करूया, रेस्ट्रिक्टेड करूया, फार गरज असेल तेवढ्या पुरताच करूया. फेसबुक पाहूया, पण मोजकं पाहूया. यूट्यूब पाहूया, फार महत्त्वाचा एखादा व्हिडिओ असेल तर तोच पाहूया. व्हिडिओ पाहताना व्हिडिओची चित्र पाहण्याची गरज नाही. व्हिडिओचा आवाज करून बाजूला ठेवला तर आवाज तुम्हाला ऐकू येतो. डोळ्यांचा बचाव झाला. खूप वेळा मी रात्री मला एखादा व्हिडिओ पाहायचा असेल तर मी फक्त साऊंड लावतो आणि ऐकतो, व्हिडिओ पाहत नाही. मी जेव्हा वॉकिंग करत असतो तेव्हा मला जर काही पाहायचं असेल तर मी आवाज ऐकतो फक्त. तसं मित्रांनो आम्हाला कळालं पाहिजे की नेमकं काय केलं पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही चित्रपटावर प्रेम केलं पाहिजे. चित्रपटावर प्रेम केलं पाहिजे. बिनधास्त हा चित्रपट ज्या परिस्थितीत बनला, ज्या लोकांसोबत बनला, ते माझे सगळे मित्र होते. पण पहिलाच चित्रपट ज्या पद्धतीनं बनला आणि त्याचं ज्या पद्धतीनं स्वागत झालं याचे अनेक किस्से आहेत. आज एक किस्सा सांगतो की जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला 2-4 आठवडे झाले होते आणि एके दिवशी माझ्या फोनवर हैदराबादवरून मला फोन आला. तो फोन होता दासरी नारायण यांचा. दासरी नारायण हे तेलुगूचे फार मोठे प्रोड्युसर आणि डायरेक्टर होते. हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी पैसा सावन वगैरे पिक्चर बनवलेले आहेत. आणि त्यांच्याशी बोललो मी. त्यांना सांगितलं, म्हटलं मी मैंने आपकी बहुत फिल्में देखी है वगैरह. ते मला म्हणे, चाटे साहब अगर वक्त दे सकते हो मेरे लिए तो मैं तुमसे 2 घंटा बातें करना चाहता हूँ. आप फिल्म के डायरेक्टर और आप दोनों हैदराबाद आ जाओ. मैं जाने आने का फ्लाइट वगैरह टिकट बुक करता हूँ वगैरह. मैं मतलब उसकी कोई ज़रूरत नहीं, मैं आ जाता हूँ. कब आना है बोलो. त्यांनी मला वेळ सांगितली. मी आई चंद्रकांत कुलकर्णींना घेऊन हैदराबादला गेलो. त्यांनी आमची राहायची सोय केली होती. एका 5 स्टार हॉटेलमध्ये तिथं थांबलो. संध्याकाळी त्यांनी आम्हाला बोलावलं होतं, त्यावेळेला त्यांच्या घरी गेलो आणि मग त्यांनी 2 तास आमच्याशी गप्पा मारल्या. मित्रांनो, त्या काळी 1999 हैदराबादला जाऊन मी आणि चंद्रकांत कुलकर्णी जे काही दासरी नारायण यांच्यासोबत बोललो, हा आमच्या जीवनातला एकतर फार मोठा सन्मान होता आणि या सन्मानासोबतच त्यांनी जे काही आमचं कौतुक केलं ही एका अर्थानं फार मोठी कृपा होती. मित्रांनो, त्यांनी सांगितलं कि उन्होंने तेलुगु में कई फिल्में बनाई, हिंदी में फिल्में बनाई, तमिल में फिल्में बनाई, लेकिन एक बात बोले, हम लोग फिल्म से जुड़े हुए हैं और हमको एक बात मालूम है, इस देश में सबसे कठिन भाषा कोई होगी कि जिसमें फिल्म बनाना बहुत मुश्किल है तो भाषा मराठी है. क्योंकि मराठी में फिल्म बनाना कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन फिल्म बनाने के बाद लोगों को थिएटर में लाना सबसे मुश्किल बात है. और जब मुझे पता चला कि महाराष्ट्र में मराठी में बिंदास्त रिलीज हुई है तो मैं खुद वक्त निकाल के हैदराबाद से मुंबई आया. प्लाजा में फिल्म देखी,
लेकिन आगे मुझे काम थे, इसलिए मैं इमीडिएटली फिर वापस हैदराबाद आ गया। आपसे बात करना चाहता था, लेकिन मैंने सोचा कि बाद में आप आओ तो बात करेंगे, इसलिए मैं आपसे मिला नहीं, लेकिन आपकी फिल्म देखी। मुझे एक बात पे विश्वास नहीं हो रहा था कि मराठी फिल्म, चलो कोई ये फिल्म हिट हुई, ये फिल्म हिट हुई, तो चलो वो फिल्म का एक सब्जेक्ट था, उसको हिट होना ही था। लेकिन मैंने जब आपकी फिल्म देखी तो आपकी फिल्म में कोई हीरो नहीं है और फिर भी फिल्म सुपर हिट है। आपकी फिल्म में कोई जाना पहचाना नाम नहीं है, फिर भी लोग थिएटर में आ रहे हैं। सामने हम दिल दे चुके से जैसी फिल्म है, हम दिल दे चुके सनम जैसी फिल्म है, और फिर भी आपका थिएटर हाउसफुल है। ले चाटे साहब, ये बहुत बड़ी भगवान की कृपा है। चाटे साहब, आप और चंद्रकांत कुलकर्णी साहब देश की फिल्म इंडस्ट्री में बहुत बड़े चमत्कार कर सकते हो। मित्रांनो, आज 25 वर्षाचा काळ निघून गेला। चंद्रकांत कुलकर्णी आणि माझी एकत्र फिल्म तर काही आली नाही, कदाचित भविष्यात आली तर सांगता येत नाही। पण मी प्रयत्न केला, मी काही पिक्चर बनवले, त्यांनी काही पिक्चर बनवले, त्याचे काही पिक्चर चालले, काही नाही चालले। मी बनवले होते त्याच्यामधला चिमणी पाखरं खूप चालला, इतिहास केला चिमणी पाखरांनी। नंतर 2 पिक्चर्स बनवले, पण ते त्या उंचीवर जाऊ शकले नाहीत। आणि मित्रांनो, आता मी एक नवीन चित्रपट बनवलेला आहे। चित्रपटाचं नाव आहे मातृदेवो भव। आणि मातृदेवो भव मी ज्या पद्धतीने रिलीज करीन किंवा ज्या पद्धतीने हा चित्रपट बनवला आहे, हा चित्रपट मी स्वतः दिग्दर्शित केलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये एका मध्यवर्ती भूमिकेत मी स्वतः काम पण केलेलं आहे। आणि हा चित्रपट खूप चालेल असा मला विश्वास वाटतो। पण महाराष्ट्रातून ज्या काही प्रतिक्रिया होत्या, तर मी असा विचार केला की आपण बिनधास्त 25 वर्ष झाली पुन्हा एकदा रिलीज केला पाहिजे। आणि महाराष्ट्रातल्या तरुणाईला आता ज्यावेळेस हा पिक्चर रिलीज झाला, त्यावेळेसची जे तरुण मंडळी होती ती आता बस उतारवयाकडे झुकलेली आहे आणि त्यांची जागा आता त्यांच्या मुलांनी घेतलेली आहे। आणि त्यांच्या मुलांना पण बिनधास्त चित्रपट पाहण्यासारखी परिस्थिती आहे। आजच्या नव्या पिढीनं पण हा चित्रपट पाहायला पाहिजे। आजची नवीन पिढी जेव्हा हा चित्रपट पाहीन, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटेल की 25-26 वर्षापूर्वी इतका जबरदस्त ताकदीचा पिक्चर मराठीत बनू शकतो। आणि त्यावेळेस दासरी नारायण जे काही बोलले चाटे सरांची, चंद्रकांत कुलकर्णीची, ती काही अतिशयोक्ती नव्हती, खरं होतं। आणि मित्रांनो, आजच्या पिढीला माझं आवाहन आहे की वेळ काढा आणि हा चित्रपट पहा, बिनधास्त चित्रपट अवश्य पहा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पहा। आणि खास करून माझं असं ऑब्झर्वेशन आहे की या चित्रपटाला महिला फार मोठ्या संख्येने येतात। माझी अशी इच्छा आहे की महिलांसोबत जर पूर्ण फॅमिलीच एकत्र आहे। मी चित्रपट महिलांसाठी बनवत नाही, मी चित्रपट कुटुंबांसाठी बनवतो। माझा कुठलाही चित्रपट घ्या तुम्ही, पूर्ण कुटुंबानं चित्रपटगृहात यावं, या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा आणि हा चित्रपट पाहावा अशी माझी अपेक्षा असते। कदाचित म्हणूनच असेल की झी टॉकीजवर मागच्या 25 वर्षामध्ये जे सगळ्यात जास्त चित्रपट लावले गेले, त्याच्यामध्ये नंबर 1 वर चिमणी पाखरं आहे, तर नंबर 2 वर बिनधास्त आहे। आणि दोन्ही चित्रपट माझेच आहेत। आणि बिनधास्त चित्रपट जवळजवळ 600 वेळा अल्फा टीव्ही आणि जी टॉकीजवर दाखवला गेला आणि चिमणी पाखरं चित्रपट जवळजवळ 1000 वेळा दाखवला गेला। आता सध्या चित्रपट यूट्यूबवर पण आहे। मला एक गोष्ट मित्रांनो सांगायची होती, अनेक लोक म्हणतात यूट्यूबवर चित्रपट टाका। मित्रांनो, का टाका? या चित्रपट आम्ही प्रोड्युसर चित्रपटाला आमची मुलं मानतो। माझ्या मुलावर जेवढं प्रेम आहे तेवढंच माझ्या चित्रपटावर पण माझं प्रेम आहे। आणि हा चित्रपट लोकांनी पाहावा, सिनेमागृहात येऊन पाहावा, त्याचा आनंद लुटावा आणि त्या चित्रपटातून काही थोडीफार कमाई माझी व्हावी ही अपेक्षा मी ठेवलं तर काय वाईट आहे? त्यामुळं चित्रपट टाका, पूर्ण टाका, हे टाका, यूट्यूबवर टाका, कशासाठी?
मी एक संकल्प केलेला आहे की इथून पुढं मी जे काही चित्रपट बनवीन हे चित्रपट सॅटेलाईटला देणार नाही. मी एकही चित्रपट कुठल्या सॅटेलाईटला देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी बनवलेले माझे चित्रपट मी सोशल मीडियावर पण टाकणार नाही. आता काही आहेत, 2-3 चित्रपट आहेत माझे की मी जे ठेवलेत सोशल मीडियावर, पण नवीन चित्रपट टाकणार नाही. लोकांना चित्रपट पाहायचा तर त्यांनी सिनेमागृहात येऊनच चित्रपट पाहायला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मी जर चित्रपट झी टॉकीजला दिला नसता तर मागच्या 25 वर्षामध्ये दरवर्षी अनेक सिनेमागृहामध्ये हा एखाद दुसरा आठवडा लागून गेला असता. मलाही थोडासा फायदा झाला असता आर्थिकदृष्ट्या, आणि प्रेक्षकही चित्रपट पाहत राहिले असते. पण टी व्ही चॅनलवर पिक्चर लागतो, काही लोक बघतात, काही लोक काम आले की टी व्ही बंद करून त्या कामाला निघून जातात, चित्रपट पाहणं अर्धवटच होऊन जातं. कसं चालेल मित्रांनो? मला आयुष्यामध्ये एखादा चित्रपट अर्ध्यातून कधी सोडून जावं लागला तर फार वाईट वाटलेलं आहे. आणि त्यामुळे शक्यतो मी टी व्हीवर पिक्चर पाहतच नाही. आणि कधी एखादा चित्रपट टी व्हीवरच पाहावा लागला तर मी रात्री 12-1 नंतरची वेळ निवडतो की त्यावेळेस मला कुणीही डिस्टर्ब करणार नाही आणि मला माझा चित्रपट पाहता येईल. आणि त्याच्यापेक्षा आणखी सोपा मार्ग असतो की सिनेमागृहामध्ये जा आणि पूर्ण पिक्चर पहा. तिथे तुम्हाला कुणीही त्रास देणार नाही. पूर्ण चित्रपट पाहूनच तुम्ही बाहेर निघाल. तर मित्रांनो, माझी सर्व आज तुम्ही खूप मोठ्या संख्येने फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह आणि इन्स्टा लाईव्हला आलेला आहात. आणि आज माझ्या मनात जे काही विचार होते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ते ऐकलत, मन लावून ऐकलत, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा जो व्हिडिओ आहे की ज्यात मी आज बोललो, लाईव्ह केलं, याच्यामध्ये थोडंसं एडिटिंग करून हा व्हिडिओ यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टावर मी ठेवेन की जेणेकरून मी जे काही बोललो त्याची आठवण तुम्हाला पुन्हा ऐकायची असेल किंवा हे जे काही मी बोललो ते पुन्हा ऐकायचं असेल तर तुम्ही पुन्हा यूट्यूबवर, फेसबुकवर किंवा इन्स्टावर येऊन बघू शकाल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.